माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपलं स्वागत आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रिकल सर्किट नेटवर्क 31, 33, 32 हा सब्जेक्टला आपण अभ्यास करतोय. सिंगल पेज AC सिरीज सर्किट. सिंगल पेज AC सिरीज सर्किटमध्ये अभ्यास करत असताना आपल्याला एक्झाम्पल आहे RLC सिरीज सर्किट. RLC सिरीज सर्किट आहे. कन्सिस्ट त्याच्यामध्ये आहेत की R = 10. गिव्हन डाटामध्ये बघा काय काय येते. R = 10, L = 0.2 हेनरी, कॅपॅसिटर C = 50 मायक्रोफॅरेड and supply voltage 200 volt, variable frequency supply. Find the frequency at which the circuit behaves at purely resistive. It means हा जो गोष्टी आहे प्युअरली रेजिस्टिव्ह आहे. प्युअरली रेजिस्टिव्ह असल्यामुळं आपल्याला क्वालिटी फॅक्टरचा फॉर्म्युला जो आहे त्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला काही चेंजेस बघायला मिळतात. कॅपॅसिटर जो आहे हा कॅपॅसिटर 50च्या ठिकाणी आपण 10 घेऊया, कारण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये ते 10 मायक्रोफॅरेड पर्यंत आलेलं आहे. फ्रिक्वेन्सी ॲट विच द सर्किट बिहेव्स ॲज प्युअरली रेजिस्टिव्ह, ह्या गोष्टीवर पूर्ण आपल्याला एक्झाम्पल चेंजेस होत जातात. काय सांगतोय? ॲज प्युअरली रेजिस्टिव्ह. आता फक्त R सर्किटवर ते डिपेंड आहे, त्यामुळे आपलं जो काही क्वालिटी फॅक्टर काढायचा आहे Q, त्या फॉर्म्युलामध्ये हे जो प्युअरली रेजिस्टिव्ह शब्द आहे त्याच्यानुसार ते क्वालिटी फॅक्टरचं फॉर्म्युला चेंजेस होत आहे. ठीक आहे, आपण पाहूया. आणि सेकंड वन इज क्वालिटी फॅक्टर. चला तर आपण काय करूया, सुरुवातीला क्वेश्चन वाचून झाल्यानंतर आपण सुरुवातीला गिव्हन डाटा साईडला काढायला पाहिजे. गिव्हन डाटा त्याच्यामध्ये फर्स्ट दिले आहेत R. फर्स्ट जो आहे R = किती देतात? 10 ओहम. ओके. सेकंड जो आहे L = 0.2 हेनरी. त्यानंतर थर्ड जो आहे C = 10 मायक्रोफॅरेड, म्हणजेच C = 10 × 10⁻⁻6 फॅरेड. अँड सप्लाय व्होल्टेज 4 नंबरला जो आहे सप्लाय व्होल्टेज V = 200 व्होल्ट. ओके. देन काय सांगतात की रिझोनन्स फ्रिक्वेन्सी आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी नंतर क्वालिटी फॅक्टर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. आपण इथं जे काय बघा कॅल्क्युलेशनचे पार्ट जे आहे, पहिला आपल्या रेझोनन्स फ्रिक्वेन्सी FR काढायचा आहे. FR = 1/2π √मध्ये L आणि C हा रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे. त्याच्यासोबत आत्ता जे एक्झाम्पल प्युअरली रेजिस्टिव्ह असल्यामुळे जो काय आहे, सेकंडला तुम्हाला काय कॅल्क्युलेशन करायचं आहे? Q कॅल्क्युलेशन करायचं आहे. Qचं फॉर्म्युला ठरतं 1/2π FR आणि RC हा जो फॉर्म्युला पडतोय हे क्वालिटी फॅक्टरला. हा क्वालिटी फॅक्टरचा फॉर्म्युला असं का होतोय, तर हा प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट असल्यामुळं हे क्वालिटी फॅक्टरचं फॉर्म्युला चेंजेस होते. तर आपण हा फॉर्म्युलामध्ये काय करूया, व्हॅल्यू पुटअप करून त्याचा आन्सर आपण काढूया. चला तर फर्स्ट जो आहे FR म्हणजे रेझोनन्स फ्रिक्वेन्सीचं फॉर्म्युला वापरूया. FR = 1/2π √LC. 1/2π √L आणि C. पहा, FR = 1/2π √मध्ये Lचं व्हॅल्यू जो आहे 0.2 हेनरी. L = 0.2 हेनरी इंटू C जो आहे 10 × 10⁻⁻6 किंवा बिकॉज 10 मायक्रोफॅरेडचे असल्यामुळे 10 × 10⁻⁻6 10 × 10⁻�6 हा पूर्णपणे √मध्ये येतो. हे सगळे 1/मध्ये. पहा 1/2π √L 0.2 इंटू
L 0.2 into C 10 into 10 raised to minus 6. आपल्याला MHBTच्या नियमानुसार एक्झाममध्ये कॅल्सीचा वापर करता येतं, त्यामुळं आपण हे डायरेक्टली कॅल्सीमध्ये पुटअप करून आन्सर कॅल्क्युलेट करूया. चला, कॅल्सी वापरत असताना कॅल्सी रिसेट करून घ्या एक्झामला जाताना. ओके, 1/2 पाय अंडर रूट 0.2 into 10 into 10 raised to 10 into 10 raised to minus 6. 1/2 पाय अंडर रूट 0.2 into 10 into 10 raised to minus 6. जे आन्सर येणार आहे 112, त्याचं जे काय आन्सर आपल्याला मिळालं आहे, 1 सेकंड. बघा, ते रिजोनल फ्रिक्वेन्सी आपल्याला 112.53 आन्सर येतं. 112.53 हर्ट्ज. बघा, 112.53 हर्ट्ज एवढं त्याचं उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतर आपण सेकंड फॉर्म्युला यूज करून सेकंड गोष्टी कॅल्क्युलेशन करूया. बघा, सेकंड काय सांगतोय आपल्याला, क्वालिटी फॅक्टर क्यू काढायचा आहे. सेकंड क्वालिटी फॅक्टर क्यू इज इक्वल टू 1/2 पाय एफ आर आणि सी. आपण हे गोष्टी पुटअप करूया फॉर्म्युलामध्ये. 1 आहे तसं, 2 पाय आहे तसं, इंटू एफ आर जो आहे 112.53 इंटू आर जो आहे आपला 10 ओहम, R10 सी जो आहे 10 into 10 raised to minus 6. थोडं व्यवस्थित दिसणार नाही आहे त्या गोष्टी. R10 कॅपॅसिटर 10 into 10 raised to minus 6. थोडं व्यवस्थित लिहून घ्या, 10 into 10 raised to minus 6. आता Q इज इक्वल टू, हे जे गोष्टी आहेत हे डायरेक्टली आपण कॅल्सीमध्ये पुटअप करू शकतो. पहा, 1/2 पाय इंटू 112.53 इंटू 10 into 10 into 10 raised to minus 6. तर आपलं उत्तर येते 14.14. हे पहा, दिसतंय सगळं. आपलं जे काय उत्तर आहे 14.14. क्यू फॅक्टर इज इक्वल टू 14.14. आणि क्यू फॅक्टर जो आहे ते युनिटलेस असतो. विद्यार्थी मित्रांनो, हे जे एक्झाम्पल आहे, हा एक्झाम्पल तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये 4 मार्काला पडू शकतं. आणि रिजोनल फ्रिक्वेन्सीचा युनिट जो आहे हर्ट्ज, क्वालिटी फॅक्टरचा युनिट आहे ते युनिट लेस आहे. गिवन डाटामध्ये जे काही गोष्टी आहेत हे सगळ्या गोष्टी आपण प्रॉपर पद्धतीनं समजून घेतला पाहिजे. समजून घेऊन हा एक्झाम्पल प्रॉपर पद्धतीनं आपण सोडवायला पाहिजे. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांनी व्यवस्थितपणे अभ्यास करून परीक्षा द्याल आणि परीक्षेमध्ये चांगल्या मार्कानं पास व्हाल. आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला अभ्यास करायला कोणत्याही अडचण आलं, काही समस्या असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. थँक्यू.